शासन महिला सशक्तीकरणासाठी जननी शिशु सुरक्षा योजनांसारख्या उपक्रमाद्वारे गोरगरीब महिलांना मोफत उपचार व वाहतूक सुविधा देण्याचं आश्वासन देतं, पण प्रत्यक्षात या योजना कागदोपत्रीच मर्यादित राहिल्याचं वास्तव्य पुन्हा एकदा समोर आलं आहे। कणकुरी येथील रहिवासी कृष्णा गोरे यांच्या गरोदर पत्नीला मोफत उपचार होतील या आशेने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं। प्राथमिक तपासणीनंतर तिच्या शरीरात रक्ताची कमतरता असल्याचं निदान झालं, त्यामुळे पुढील उपचारासाठी तिला लोणी येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला। मात्र रुग्णालयाच्या आवारात ॲम्ब्युलन्स उपलब्ध असूनही ती वापरण्यास नकार देण्यात आला। उलट 108 वर कॉल करा असा सल्ला देत कर्मचाऱ्यांनी हात झटकले। कोणाला फोन लावा म्हणत होते? मला त्या मॅडमने सांगितलं 108 वर फोन करा। बरं, मग तुमच्याकडे फोन आहे का? फोन आहे, पैसे जागे। हा बरं, मग तुम्ही काय म्हटलं ते सिस्टरला? तुम्ही लावता का? हा, तुम्ही लावा म्हणलं। काय म्हटले मग ते? लावला ते लावला होता का? हा हा, मग काय म्हणले ॲम्ब्युलन्स वाले? काय म्हणले? येऊ राहिले ते 2 तास लागणार। 2 तास। एक मिनिट येऊ का? हा बोल। मी साक्षीदार होतो त्या गोष्टीला। ती ताई तिला बसलेली होती, माणूस हात जोडून विनंती करीत होता बाबा माझ्या पेशंटकडे लक्ष द्या। त्या मॅडम डायरेक्ट यांना म्हणे तू पिलेला आहे म्हणे, तुझ्यावर केस करीन म्हणे, याची आत्ता टेस्ट करा म्हणे। गरीब माणसाला जरी पिलेला असला तर त्याच्या बायकोला ते उपचार मिळायला गरजेचं आहे ना। बरोबर। भारतीय नागरिक म्हणून अधिकार तिने पैसे आणि यालाच धमकावलं उलट तिची मदत करायची सोडून। अहो, अशी गरिबांसोबत कित्येक रोजच्या स्टोरी आहे। कोपरगाव आहे ना, दुसरं बीड झालंय, बीड। मॅडम सांगितलं की इथं घेऊन या, इथं फुकट होईल तुमचा। बरं, गीत आलं तिने पाठवून। दादा कुठला आहे तू? कुठला आहे? संगमनेर। हे कोण आहे? कुठले आहे? कणकुरीचं। आम्हाला सांगितलं इथं घेऊन या, फुकट होईल, पण आता घेऊन राहिले पेम घेऊन लागले। तिने तिकडे पाठवलं, जेवण तर पेम घेऊन लागलं। तू रड नको अरे बाबा, रडायची काय गरज आहे? तिने सांगितलं इथंच गेलं पाहिजे ना, आता घेऊन सांग केली अक्षर। नाही, गाडी कधीपासून? सकाळपासून इथंच आहे का? कधी गेली होती? नाही, कधी थांबा हो, रेकॉर्ड नाही। कधी गेली होती? 1-2 तास, 1.5 घंटा एक अंदाजे? टायमिंग मी ठीक आहे। हो, असं नाही आहे। तुम्ही हातात मी काय 2-2.5 तास झाले असेल का? हा, 2 झाले का तास? नाही, आली 2-2.5 वाजता आली होती का? 2-2.5 वाजता? 2-2.25 तास झालेच ना साहेब। या असंवेदनशील वागणुकीमुळे ती महिला तब्बल तासनतास पोटदुखी सहन करत रुग्णालयाच्या दारात रडत बसली। उपचार मिळण्याऐवजी तिला उपेक्षांचा, असहाय्यतेचा आणि दुर्लक्षतेचा अनुभव आला। मात्र पत्रकारांनी वैद्यकीय अधीक्षकांना या संदर्भात जाब विचारल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं। तेव्हाच रुग्णालयाजवळ उभी असलेली 102 क्रमांकाची रुग्णवाहिका अखेर गरोदर महिलेसाठी उपलब्ध करून देण्यात आली। डॉक्टरांनी हीच तत्परता जर आधी दाखवली असती तर रुग्णाला वेळेवर दुसऱ्या रुग्णालयात पोहोचून उपचार सुरू करता आला असता। तातडीच्या प्रसंगी ॲम्ब्युलन्स वापरण्यास असमर्थता, रुग्णांच्या विनवणीकडे दुर्लक्ष आणि कर्मचाऱ्यांची असंवेदनशील वागणूक यामुळे रुग्णालयातील एकूण व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभं राहतं। रुग्णालय रुग्णसेवेसाठी आहे की फक्त औपचारिकता पार पाडण्यासाठी, हा सवाल आता उपस्थित होत आहे। ही केवळ एक अपवादात्मक घटना नाही, तर संपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील त्रुटीचं दर्शन घडवणारा प्रसंग आहे। संबंधित वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी व प्रशासकीय यंत्रणांनी याची गंभीर दखल घेत दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणीला सर्वसामान्य नागरिकांमधून जोर धरत आहे। गरिबांना शासकीय रुग्णालयात माणुसकी म्हणून वागणूक मिळणार की नाही असा सवाल सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।